शेतकरी बंधूंसाठी एक खुशखबर आहे. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे देखील झाले होते. अतिवृष्टी व पूर ही एक आपत्ती मानून ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे, अशा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला असून कोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे, कोणत्या जिल्ह्याला किती आर्थिक मदत मिळेल, या संदर्भाने शासनाने एक नवीन जी.आर. काढला आहे. तर हा जी.आर. काय आहे ते आपण पाहू. तर शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी एक नवीन जी.आर. काढला असून या जी.आर.नुसार महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी.आर. आहे. या जी.आरच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. महाराष्ट्र सरकारने 27 मार्च 2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्रमांक 349 दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 22 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30 जानेवारी 2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच दिनांक 22/6/2023च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 3 दिनांक 1/1/2024च्या शासन निर्णयानुसार शेती पिकांच्या नुकसानीकरिता विहित दराने मदत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व नाशिक यांच्याकडून संदर्भ क्रमांक 6 ते 9 अन्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. शासन निर्णय असा आहे की सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 268,60,83,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्वनियोजित तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म. 11 यांनी हा निधी वितरित करावा. संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 14 दिनांक 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्याने ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. शासन निर्णय
महसूल व वन विभाग दिनांक 1 जानेवारी 2024 नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार व निकषानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी, अशा प्रकारचे देखील सूचना या GR मध्ये करण्यात आलेली आहे. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये. म्हणजे कर्जदार शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जापोटी कर्जदार शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी हा निधी वापरला जाऊ नये, अशा प्रकारच्या सूचना देखील या GR मध्ये करण्यात आलेल्या आहेत. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची राहील, अशा प्रकारचा उल्लेख देखील या GR मध्ये करण्यात आलेला आहे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे विधी अहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट संबंधिताकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांची राहील. वरील प्रयोजनासाठी संदर्भ क्रमांक 2 दिनांक 27/3/2023 शासन निर्णयान्वये विहित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार 2 हेक्टर मर्यादेतील शेतीपीक नुकसानीचा खर्च मागणी क्रमांक C6 मुख्य लेखाशीर्ष 2245 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, पूर, चक्रीवादळ इत्यादी सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य या लेखाशीर्षाखाली भागवण्यात येईल. तसेच संदर्भ क्रमांक 3 दिनांक 1 जानेवारी 2024 शासन निर्णयान्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर देण्यात येणाऱ्या मदतीच्या वाढीव दराच्या व निकषाच्या मर्यादेतील शेतीपीक नुकसानीचा खर्च मागणी क्रमांक C6 मुख्य लेखाशीर्ष 2245 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, चक्रीवादळे, सानुग्रह अनुदान, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकाव्यतिरिक्त सहाय्यक अनुदाने अंतर्गत सोबतच्या विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे खर्च करण्यात यावा. सदरचा खर्च आर्थिक वर्ष 25-26 मध्ये उपलब्ध झालेल्या निधीमधून पूर्व नियोजनाद्वारे उपलब्ध केलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हा दिनांक 26 ऑगस्ट 2025चा शासन निर्णय असून धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेले आहे त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ही नुकसान भरपाई शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, शासनाच्या या GR नुसार अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतीचा हात देणार आहे. लवकरच नुकसान भरपाईची ही मदत तुमच्या खात्यावर जमा होईल अशी आशा करूयात. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही म्हणणे असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.